तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। पाहूया क्रीडा क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी। IPL 2025 मध्ये आज 2008च्या विजेत्या राजस्थान रॉयल्सचा सामना गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सशी होईल। दोन्ही संघांचा हा हंगामातील दुसरा सामना असून दोघांनाही त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय आणि हा सामना राजस्थानच्या दुसऱ्या होम ग्राउंड बारासापारा क्रिकेट स्टेडियम गुवाहाटी येथे संध्याकाळी 7:30 वाजता खेळला जाईल। पाकिस्तान क्रिकेट टीम सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून T20I मालिका खेळते आणि पाकिस्तान या 5 सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशा एकतर्फी फरकाने आघाडीवर आहे। न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील 5वा T20I सामना आज स्काय स्टेडियम वेलिंग्टन येथे होणार आहे। न्यूझीलंड या अंतिम सामन्यात विजयी चौकार लावण्यासाठी सज्ज झाले, तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचा हा सामना जिंकून मालिकेतील शेवट गोड करण्याचा प्रयत्न असणार आहे। ICC महिला एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना मोहालीच्या मुलान्नपूर स्टेडियमवर होणार आहे। ESPN क्रिक इन्फोच्या अहवालानुसार भारतात होणारी ICC स्पर्धा 29 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे। मुलान्नपूर व्यतिरिक्त इंदूर, रायपूर, विशाखापट्टणम आणि तिरुवनंतपुरम येथेही 8 संघांचे सामने खेळवले जातील। पंजाब किंग्सने श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात IPLच्या 18व्या मोसमात विजयी सुरुवात केली। पंजाब किंग्सने गुजरातवर 11 धावांनी विजय मिळवलाय। पंजाबने गुजरात टायटन्सला विजयासाठी 244 धावांचं आव्हान दिलं होतं। गुजरातने या धावांचा शानदार पाठलाग करताना सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत नेलाय, मात्र गुजरातचे प्रयत्न अपुरे पडले आणि गुजरातला 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 232 धावांपर्यंत पोहोचता आले। IPL 2025च्या 5व्या सामन्यात गुजरात टायटन्सचा सामना पंजाब किंग्सशी झालाय आणि रशीद खानने प्रियांश आर्यनला 47 धावांवर बाद करत IPL मध्ये आपले 150 विकेट पूर्ण केले। एक विकेट घेऊन त्याने हरभजन सिंगची बरोबरी केली आहे। हरभजनने 163 IPL सामन्यांमध्ये 150 विकेट घेण्याचा विक्रम केला होता, मात्र आता रशीदने त्याच्या 122व्या सामन्यात 150 विकेटचा टप्पा गाठलाय। ब्रिस्बेनच्या ऐतिहासिक गाबा स्टेडियम बाबत एक मोठी बातमी समोर येते। 2032च्या ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकच्या आयोजनानंतर हे स्टेडियम जमीनदोस्त केलं जाणार आहे। नवीन स्टेडियम ब्रिस्बेनच्या व्हिक्टोरिया पार्कमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उभारलं जाईल। या मैदानाची प्रेक्षक क्षमता अंदाजे 63,000 असेल। क्वीन्सलँड सरकारने याची घोषणा केली आहे। महाराष्ट्रातील अव्वल 10 शरीरसौष्ठवपटूंच्या क्लासिक संघर्षात मुंबईच्या सागर कारतोडेने बाजी मारली आहे। महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेने पुण्याच्या राजगुरुनगर येथे आयोजित केलेल्या या स्पर्धेत सागरने हरवित सिंग, उमेश गुप्ता, PT अनबन, स्वप्नील नरवडकर, निलेश रेमजे या एकापेक्षा एक दिग्गज खेळाडूंवर मात करत महाराष्ट्र क्लासिकवर आपलं नाव कोरलंय। जॉर्डनमधील अम्मान शहरात सुरू असलेल्या 2025 सिनियर आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुनील कुमारने भारताच्या पदकांचं खातं उघडलंय। काल 2025 सिनियर आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत ग्रीको रोमन शैलीतील 5 वजन गटात जोरदार लढती झाल्या। भारताच्या सुनील कुमारने उल्लेखनीय कामगिरी करत चीनच्या जिएक्सिन हुआंगला 3-1 अशा फरकाने हरवून देशासाठी कांस्य पदक निश्चित केले। या बातमीचा वेळ झाली। स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबायचं। तोपर्यंत पाहत राहा न्यूज सेंटर।